हेक्टरी 50,000 रुपये हे सरसकट मिळाले पाहिजेत। खरं म्हणजे मला याचं राजकीयकरण करायचं नाही, पण अशी मागणी उद्धवजींनी करणं हे किती हास्यास्पद आहे। तुम्ही ढोंगी आणि बकवास लोक, तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण करता। हे राजकारण करणं दुर्दैवी आहे। तुम्ही ढोंगी आहात। दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं। मुख्यमंत्री म्हणाले की त्यावर राजकारण करू नका। शेतकरी ज्यावेळेस आपला दुःखी आहे अशा काळामध्ये निव्वळ राजकारण करायचं हे योग्य नाहीये। हे राजकारण करणं दुर्दैवी आहे। त्याच्यात राजकारण कुणी आणू नये। तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण करता। त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात। राजकारण म्हणून या सगळ्या गोष्टी करणं हे योग्य नसतं। अशा वेळेस टीका करणं म्हणजे हे दुर्दैवी आहे। तुम्ही ढोंगी आणि बकवास लोक, तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण करता। लोकांना अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं। सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे। सगळेच म्हणतायत राजकारण करू नका, सगळेच म्हणतायत दुसरा राजकारण करतोय, पण ये पब्लिक है, ये सब जानती है। नमस्कार, मी पूर्वी भावे। झिरो आवर मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पुराच्या राजकारणावरती आणि राजकारणाच्या महापुरावर। शनिवारपासून 3-4 दिवस सलग कोसळलेल्या पावसाने अनेक गावं आणि लाखो हेक्टर शेती अक्षरशः धुवून निघाली। आता आभाळातला पाऊस थांबलाय, डोळ्यातला पाऊस आटलाय आणि पूरग्रस्तांना आस लागलीय ती मदतीची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार अनेक मंत्री यांचे दौरे झाल्यानंतर आता मदत कार्याला वेगही आलाय। सरकारनं काही वेळापूर्वीच तातडीनं मदत द्यायलाही सुरुवात केली आहे आणि त्याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा आज शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले होते। शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याच्या प्रयत्नात सध्या सगळेच आहेत। त्याचवेळी एखाद्या नेत्याचं एखादं वाक्य किंवा कृती म्हणजे राजकारण असा शिक्का सुद्धा सहज मारला जातोय। याला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोघेही अपवाद नाहीये। नेते मंडळींचे हे दौरे खरोखर बळीराजाला सावरण्यासाठी आहेत की एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आहेत? तमाम महाराष्ट्राच्या मनात असलेला हाच प्रश्न आज आम्ही झिरो आवरमध्ये सुद्धा विचारलाय आणि याच प्रश्नाच्या अनुषंगाने आपण आधी पाहूया आमचा आजचा प्रश्न पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, पूर नुकसान पाहणी दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना धीर कमी आणि राजकारण जास्त होतंय का? पर्याय होय आणि नाही असे आहेत। आमच्या सोशल मीडिया पोर्टल्सवरती तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे सेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंनी आज पूरग्रस्त भागाचा दौरा केला। सकाळी 11च्या सुमारास ते मराठवाड्यामध्ये दाखल झाले। लातूर जिल्ह्यातल्या तांदळे, कडगाव, धाराशिवमधील इटकूर, बीड जिल्ह्यामध्ये कुर्ला, जालन्याच्या अंबड तालुक्यातलं महाकाळा तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रजापूर या गावांमध्ये ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। लातूरमध्ये कासाराजवळ गावकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवून त्यांच्याजवळ मागण्यांचं निवेदन दिलं, तर तांदळे गावातही शेतकऱ्यांनी आपली व्यथा ठाकरेंच्या कानावर घातली। सरसकट मदत मिळावी आणि त्यापासून कुणी वंचित राहू नये याची काळजी घ्या असं साकडं बळीराजानं माजी मुख्यमंत्र्यांना घातलं। यावेळी ठाकरेंनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला। पंचनामे करताना अधिकारी अडवत असतील तर आपण तुमच्यासोबत आहोत असं सांगत त्यांनी पूरग्रस्तांना आश्वासन दिलं। माती खरवडून गेल्यामुळे जमीन पुन्हा सुपीक व्हायला आता 4-5 वर्ष लागणार आहे, त्यामुळे हेक्टरी 50,000ची मदत करावी या मागणीचा ठाकरेंनी यावेळी पुनरुच्चार केला। आत्ताच जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुपटीने खर्च येणार आहे। म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते। आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब, त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे, जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे, ती जवळपास हेक्टरी 50,000 रुपये। पंजाबसारखं राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाहीये। समाजकारण करत महाराष्ट्रामध्ये फिरणाऱ्या नेत्यांची राजकारण करण्यातही सध्या चढाओढ लागली आहे। उद्धव ठाकरेंच्या आजच्या दौऱ्यावरती महायुतीच्या नेत्यांनी चांगलंच तोंड घेतलं। मंत्री आशिष शेलार यांनी अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे करत असलेलं राजकारण दुर्दैवी असल्याचं म्हटलंय। त्यांना मदतीचा हात द्यावा असं वाटत नाही असा आरोपही शेलारांनी केलाय। तर शेतकऱ्यांना मदत करावी, कुणी केवळ पर्यटन करू नये असा खोचक सल्ला ठाकरेंचे एकेकाळचे सहकारी आणि आताचे कडवे विरोधक एकनाथ शिंदेंनी दिलाय। ते मदत देणार आहेत का? आणि मी एवढंच सांगतो,
पूर परिस्थितीची पाहणी काल मुख्यमंत्री स्वतः होते, मी होतो, अजितदादा होते, आमचे सगळे मंत्री होते आणि ते अश्रू पुसण्याचं काम सरकार जरूर करेल आणि त्यांना संकट मोठं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही अटी शर्ती न ठेवता त्या शिथिल करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीची आवश्यकता आहे. पण पूर परिस्थितीची पाहणी फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे. दुर्दैव आहे की या परिस्थितीत सुद्धा राजकारण याला महत्त्व दिलं जात आहे. उद्धवजी माजी मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री पदावर काम केलंय आणि त्यामुळे अडचणीच्या परिस्थितीमध्ये मदतीचा हात आणि मदत म्हणून आपण सगळ्यांनी भूमिका घेणं अपेक्षित असतं. हे मी त्यांना सांगावं, वेगळं इथे मांडावं असं मला वाटत नाही. पण यात मी एवढं नक्कीच सांगेन, सर्वांना आणि आमच्या शेतकऱ्याला विशेषतः संपूर्ण मदत या प्रतिकूल आणि या अति गंभीर परिस्थितीमध्ये सरकार करेल. तर उद्धव ठाकरेंनी पुराचं राजकारण करू नये असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. त्यावर संकटाच्या काळामध्ये लोकांना राजकारण अपेक्षित नाहीये, तर त्यांना मदत मिळाली पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली होती. त्याला ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलं, मी देखील राजकारण आणत नाहीये, पण सरकारी मदत तुटपुंजी असेल तर ती स्वीकारणं शक्य नाही असं ते म्हणाले. खरं म्हणजे मला याचं राजकीयकरण करायचं नाही, पण अशी मागणी उद्धवजींनी करणं हे किती हास्यास्पद आहे. कारण त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची घटना झाली होती त्यावेळेस लाल कार्पेटवर काय झालं होतं मला आता त्याच्यात जायचं नाहीये. पण ठीक आहे, त्यांनी राजकारण करू नये अशी माझी अपेक्षा आहे. लोकांना अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं, सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं, त्यामुळे मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही. राजकारण करत नाहीत असं मला वाटतं, पण त्यांनी त्याच्यात स्पष्टता आणावी आणि कर्जमुक्ती जसं मी कालबद्ध स्वरूपामध्ये ती केली होती, करोना असताना सुद्धा केली होती, कालबद्ध होती, तसं तुम्ही कालबद्ध एक तारीख जाहीर करा की या तारखेपासून या तारखेपर्यंत एवढं कर्जमुक्त आम्ही शेतकऱ्यांना करून टाकू. सध्या मराठवाड्यामध्ये पुराने उडालेला हाहाकार आपण सगळेच हताश मनाने पाहतोय. हजारो संसार कसे मातीमोल झालेत, उभ्या पिकांचा चिखल कसा शेताशेतात साचलाय, ही वेदनादायी दृश्य अवघ्या महाराष्ट्रासमोर आहे. आणि अशा संकटाशी झुंजणाऱ्या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. कालच्या धाराशिवच्या दौऱ्यानंतर आज त्यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. आज पहाटेपासूनच दौरा सुरू केला. पिंपळगाव घाटपासनं त्यांनी हिंगणी खुर्द, खोकरमोहा, येवलवाडी या गावांना भेट दिली. तिथल्या पिकांची, शेतांची आणि नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवादही साधला. त्यांच्या व्यथा ऐकून घेत पूरग्रस्तांना धीर न गमावण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तसंच गावकऱ्यांना धीर देत आजपासूनच तातडीची मदत दिली जाईल. तात्काळ 5,000 रुपये रोख आणि काही धान्य देण्याचं शासनाने ठरवलंय अशी माहिती अजित पवारांनी दिली. ज्या अकाउंटला 1.5 लाख रुपये होते ही आपली बहिणीची केस समजून आपल्याला तपास लावून त्याचा बंदोबस्त करायचा आणि बीजला मदत करायची. मला पुढच्या ट्रिपला नवनीतची तुम्ही स्वतः सांगायचं, हे नक्की करू. फार म्हणजे सगळ्या बाजूने ती अडचणीत आली. ताई माझे 15 दिवस झालं एक मुलगा होता ते पान लागून वरला नवऱ्याने असं गेलं, 2 येत आता कशाने जगू, माझं काहीतरी करा. आणि करत असताना असं लक्षात आलंय ते धान्य त्यांच्या फॅमिलीला ते कमी पडू शकतं, त्याच्यामुळं अधिक धान्य वाढून देण्याची ज्यांचं पूर्ण सगळं म्हणजे मी आता काहींच्या घरी बघितलं तर गहू वगैरे सगळं पार ओलं झालेलं आणि पार त्याचा वास येतोय म्हणजे सडलंय अशा पद्धतीनं झालंय. त्याच्यामुळे त्यांना अजून मदतीची जास्तीच्या धान्याची अपेक्षा धान्याची गरज आहे आणि म्हणून ते धान्य अधिकचं देण्याच्या करता मी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्या ठिकाणी देण्याची कारवाई करणार आहे. दरम्यान अजितदादांच्या कालच्या दौऱ्यातल्या एका वाक्यावरनं नवा वाद निर्माण झालाय. बीडमध्ये पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना एकाने पाठीमागून कर्जमाफीवरती काहीतरी प्रश्न विचारला आणि झालं दादांचा पारा नेहमीप्रमाणे चढला. त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये प्रश्न विचारणाऱ्याला दरडावलं.
सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही असं सांगूनही टाकलं. पाहुयात नेमकं काय घडलंय ते. त्याला द्या रे मुख्यमंत्री, आम्हाला कळतंय ना, आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय. त्याला एवढं सकाळी 6ला सुरू केले बाळा मी करमळ्याला. म्हणजे जे काम करताना त्याचीच मारा काय बरं नव्हता. एवढं जीव तोडून चालतोय, हातून पण एका ठिकाणी जायचंय. आम्हालाही कळतंय ना, सगळी शंभर करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. तुम्ही जसं तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमच्या महिन्याचं असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतो. पण अजितदादांच्या या वक्तव्यावरती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सडकून टीका केली आहे. पैशाचं सोंग आणता येत नसेल तर मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावरती कोणी आणली? त्यांच्या दरोडेखोरीमुळे ही वेळ आली आहे. तुम्ही सारखं लाडक्या बहिणींचा उल्लेख करू नका. लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेत असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. चला पाहूयात राऊत काय म्हणाले. पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका. लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत. पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे. 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे. यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही. 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक. ही मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही. आणि अजित पवारांच्या पैशाबद्दलच्या या विधानावरती उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. त्यांनी तर थेट पीएम केअर फंडातनं पैसा आणा आणि त्यातून कर्जमाफी तसंच पूरग्रस्तांना मदत करा असा सल्लाच देऊन टाकलाय. पाहूयात. पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये. म्हणून ही काही जबाबदारी हे पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे. परत सांगतो, पीएम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात. एवढे पैसे त्यांच्याकडे त्या पीएम केअर फंडामध्ये आहेत. जर पीएम केअर फंड आत्ता वापरणार नसाल, मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आत्ता येणार नसेल तर योग्य वेळ येणार कधी आणि पीएम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या. खरं तर आम्ही अशी राजकीय बोलाचाली दिवसभर पाहतोय, पण सुदैवाने त्यामध्ये एक दिलासादायक बातमीही आली आहे. संध्याकाळी सरकारने पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. अति तातडीची मदत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिवाय निधी शिल्लक नसेल तर उणे बजेटमधनं तरतूद करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. त्यामुळे मदत वेगाने मिळेल अशी आशा आता वाढली आहे. कोणत्या नुकसानीला किती मदत मिळेल ते बघण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. तर तातडीची मदत किती आपण पाहतोय. तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये 24 तासात 65 मिलीमीटर पाऊस झाला आहे का हे पाहिलं जाईल. दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये तातडीची मदत. ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये तातडीची मदत. छोट्या जनावरांसाठी 20,000 रुपये. शेळी, मेंढी, बकरी, डुक्कर यांच्यासाठी 4,000 रुपये. आणि मोठ्या जनावरांसाठी जास्तीत जास्त 30ची मर्यादा असेल. छोट्या जनावरांसाठी माफ करा, जास्तीत जास्त 30ची मर्यादा असेल. प्रति कोंबडी 100 रुपये. जास्तीत जास्त प्रति कुटुंब 10,000 रुपये दिले जातील. कच्च्या घराची पडझड झाली असेल तर 8,000 रुपये आणि पक्क्या घराची पडझड झाली असेल तर 12,000 रुपये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. गोठ्यासाठी 3,000 रुपये. कोरडवाहू पीक हेक्टरी 8,500 रुपये अशी मदत शेतीसाठी केली जाईल. बागायती पिकासाठी हेक्टरी 17,000 रुपये मदत केली जाईल. बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी 22,500 रुपये मदत केली जाणार आहे. दुरुस्त होऊ शकणाऱ्या जमिनीसाठी 18,000 रुपये दिले जातील आणि दुरुस्त न होऊ शकणाऱ्या जमिनीसाठी 5 ते 47,000 रुपये जमिनीच्या परिस्थितीनुसार दिले जातील. पूरग्रस्तांचं दुःख आणि त्यांच्या अश्रूंचं राजकारण यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आपले
पाहुणे असणार आहेत आणि ही चर्चा आपण सुरू करणार आहोत. पण चर्चेआधी आपण पाहूयात आजच्या प्रश्नावरती प्रेक्षकांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया मीडिया सेंटरमध्ये. आजचा प्रश्न होता, पूर नुकसान पाहणी दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना धीर कमी आणि राजकारण जास्त होतंय का? यावरती असंख्य प्रतिक्रिया आम्हाला आलेल्या आहेत, आपण त्या पाहूयात. एक स्वर्ण प्रकाश यांची प्रतिक्रिया आहे, शेती पाण्यात गेली आणि नेत्यांची वचनही. राजकारण जास्त, शेतकऱ्यांची काळजी कमी. पुढची प्रतिक्रिया आपण पाहूया. एक्सपोस्टवरनं उज्ज्वल कुमार म्हणतायत, संकटग्रस्त शेतकऱ्यांना शाब्दिक बुडबुड्यांपेक्षा ठोस आर्थिक मदत आवश्यक आहे. युट्यूबवरून प्रशांत झटाले म्हणतायत, जेवढी सरकार मदत करेल त्यापेक्षा मंत्र्यांचा, आमदार खासदारांच्या पाहणी दौऱ्याचा खर्च जास्त असेल. युट्यूबवरची आदित्य मुंढे यांची पुढची प्रतिक्रिया आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा राजकारणात जास्त मग्न आहेत. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया बघतोय, पुरात शेतकऱ्यांचे संसार वाहून जातात पण सत्ताधाऱ्यांचं फक्त फोटो सेशन चालतं. मदतीच्या नावाखाली आश्वासनांचा पूर आलाय पण शेतकऱ्यांचे खिसे रिकामेच. ऋषिकेश गोरे यांची प्रतिक्रिया आहे. फेसबुकवरनं शशिकांत क्षीरसागर म्हणतायत, राजकीय पुढाऱ्यांना प्रसिद्धीची हाव जास्त आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया उल्हास राऊत यांची आहे, मंत्री जाणून आहेत, शेतकरी सध्या आक्रोश करतील. मंत्र्यांनी आश्वासनं दिली की शांत बसतील, त्यानंतर जाचकटी नियम लावून दावे फेटाळले जातील. इन्स्टाग्रामवरची पुढची प्रतिक्रिया पांडुरंग सुतार यांनी दिलेली आहे, जोपर्यंत बळीराजा या सर्व नेत्यांना घरी बसवत नाही तोपर्यंत हे सुधारणार नाही. तर लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत आणि अश्रूंचं राजकारण यावरती चर्चा करण्यासाठी आज